बागेश्वर बाबाचं जे स्टेटमेंट आहे, त्याला जो अहंकार आहे की आम्ही ज्याचे गुरु असतो तोच माणूस मोठा होतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महागुरु आहेत की संपूर्ण जगाने त्यांचं नेतृत्व विद्वत्ता मान्य केली. त्या आपल्या देशामध्ये एक स्टेटमेंट आले बागेश्वर बाबांची. काय म्हणतात ते की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. हे असं काय येतं, या देशामध्ये ब्राह्मणांना किंवा उच्चवर्णीयांची सवय आहे की ह्या देशातला जो कोणी माणूस चांगला असेल त्याचा गुरु ब्राह्मणच असतो ना. पहिला वाटा हा आईचा असतो, म्हणजे आईच मुलांना घडवते, हे सत्य आहे. आणि म्हणून जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. सांगायचं कारण आहे की आज जे बागेश्वर बाबा बोलतात की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत, हे सगळं खोटं आहे. आणि यांनी गुरु दाखवून आपल्या लोकांना छोटं दाखवण्याचा प्रयत्न केला, परंतु बाबासाहेब आंबेडकर याच्यातून बाहेर आहे. मी सांगितलं की गो ब्राह्मण प्रतिपालक, म्हणजे ब्राह्मणांचं आणि गायीचं रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज सांगितले. क्षत्रिय लोकांनी सांगितलं क्षत्रिय कुलावंतस, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत. ज्यांना जमिनी नव्हत्या, ज्यांना घरं नव्हती, ज्यांना नांगर नव्हते, ज्यांना बियाणं नव्हतं, ज्यांना शेती करायला पैसे नव्हते, या सगळ्यांना मदत करणारे महाराज आजच्या महाराष्ट्र शासनाला माहीत नाही. बहुजन सेवा संघ आयोजित आजचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम, या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना मी जय भीम करतो. आणि या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत, अध्यक्ष बाळाजी कांबळे, सचिव सिद्धार्थ जावळे, खजिनदार सोमनाथ दुधडे, कार्यकारी अध्यक्ष जयराम शेळके, उपाध्यक्षा नंदाताई गायकवाड, उपसचिव सुयोग खरे, उपखजिनदार मोहित दाणी, हिशोब तपासणी राजेंद्र सावंत, सल्लागार पुष्पाताई तायडे, प्रीतीताई भाईसारे, लक्ष्मणराव साळवे, डॉक्टर विवेक रणपिसे, सारंग जाधव, उत्तम जाधव, कैलास गवई आणि सर्व कार्यकर्त्यांच्याबद्दल मी प्रथम आदर व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम ज्या पद्धतीने भव्यतेने आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम संपूर्ण नवी मुंबईचा कार्यक्रम आहे. यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो. आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपल्या देशासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून एका कवीनं जे गीत गायलेलं आहे ते गीत अत्यंत सार्थक आहे की उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. आणि म्हणून हा जन्मदिन बाबासाहेबांचा आमच्या सगळ्या कुळांसाठी महत्त्वाचा आहे. आणि कुळ हा शब्द इथल्या भूमिपुत्र आगरी कोळी कराडी समाजाला लवकर समजतो, कारण त्यांना जमिनींचे अधिकार कुळ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. त्याच्या पलीकडे जाऊन इथे बसलेल्या ज्या महिला आहेत, देशातल्या एकूण लोकसंख्येच्या 50% महिला आहेत, आणि हिंदू कोड बिल करून त्यांना सर्व प्रकारचे अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्यामुळे देशातल्या सगळ्या महिलांनी ही जयंती साजरी करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. ठीक आहे, आपण हा विषय अजून लोकांपर्यंत हवा तसा पोहोचवू शकलो नाही. त्या रिकाम्या जागा आहेत ते त्यांच्याच आहेत, जे यायचे बाकी आहेत. आणि म्हणून मी महिलांना धन्यवाद देतो की चांगल्या संख्येने येथे महिला आहेत. आणि म्हणूनच या 50% स्त्रिया, 50%हून अधिक OBC यांचासुद्धा उद्धार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. आणि उरलेले जे आमचे SC ST भाऊ आहेत ते नेहमी बाबासाहेबांच्या या जयंतीमध्ये असतात, आणि त्यांचा उद्धार किती केलेला आहे याच्यावर आपण बोलणारच आहोत. परंतु देशातले 85% लोक आणि जे कोणी उच्चवर्णीय आहेत त्यांनासुद्धा विज्ञानवादाकडे नेणं हे काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. ते सुद्धा गुलामीतच होते. आणि विज्ञानवाद काय, आधुनिक जग काय, आधुनिक जीवनमूल्य काय, या बाबतीत बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार संपूर्ण देशावर आहे. आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. नवी मुंबईच्या साठी हा कार्यक्रम अत्यंत निर्णायक आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांना मी मुद्दामून धन्यवाद देईन की आपण मेहनत घेऊन हा कार्यक्रम केला आहे. पुढे मागे या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या लोकांची स्पर्धा लागेल. या स्टेजवर मला घ्या करत लोक येतील, म्हणजे अशी स्थिती येईल. फक्त ती आपल्या संयमाची, आपल्या मेहनतीची परीक्षा आहे. कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की एक मराठीमध्ये म्हण आहे,
दार दार खिळकिळे दार किरकिरे स्वर्गाचे, सताड उघडे नरकाचे. म्हणजे स्वर्ग नरक बाबासाहेब मानत नाही, पण वाईटाकडे माणूस पटकन जातो, पण चांगल्याकडे यायला त्याला हात पकडून आणावं लागतं. तसं ही बाबासाहेबांची चळवळ आहे की इकडे आपल्या लोकांना यावं यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम नवी मुंबईत असल्यामुळे या नवी मुंबईच्या वतीनं तुम्ही जो वक्ता दिला आहे राजाराम पाटील, या इकडच्या ठाणे, रायगड, पालघर ही अप्रांत भूमी आहे, बुद्धभूमी आहे. या बुद्धभूमीचा सुपुत्र आहे आणि म्हणून माझं कर्तव्य ठरतं की आपल्याला, आपण महाराष्ट्रातून आला असाल तर या भूमीचा परिचय करून देणं गरजेचं आहे. मला कल्पना आहे की आपण आमच्या आगरी, कोळी, भंडारी, ओबीसी लोकांसाठी ह्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत, ते इथे आलेले नाहीत. आणि हे भाषण जरी ते आलेले नसले तरी हे भाषण मीडियाच्या माध्यमातून ऐरोली, नवी मुंबई या सगळ्या गावठाणांमध्ये जाणार आहे, 95 गावामध्ये जाणार आहे. आणि म्हणून त्यांना या भाषणाचा अर्थ कळावा यासाठी मी थोडं बोलणार आहे, आपली क्षमा मागून. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलेलं आहे, त्या गुरूंमध्ये आपल्याला कल्पना आहे की भगवान गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले हे गुरु आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी हे गुरु जर जाहीर नसते केले तर आज बिकट अवस्था झाली असती. आजच आपल्या देशामध्ये एक स्टेटमेंट आले बागेश्वर बाबांची. काय म्हणतात ते की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत. म्हणजे लढाया करून शिवाजी महाराज थकले आणि रामदास स्वामींकडे गेले, असं स्टेटमेंट आलं. आता हे असं काय येतं, या देशामध्ये ब्राह्मणांना किंवा उच्चवर्णीय अशी सवय आहे की ह्या देशातला जो कोणी माणूस चांगला असेल त्याचा गुरु ब्राह्मणच असतो आणि म्हणून हे सांगत असतात. पण बाबासाहेबांनी हे विषय अगोदरच क्लिअर केला का माझे गुरु हे भगवान गौतम बुद्ध आहेत, माझे गुरु हे संत कबीर आहेत आणि माझे गुरु महात्मा ज्योतिबा फुले आहेत. आणि या गुरुंनी पण क्लिअर केलं कुठलाही देव ब्राह्मण माझा गुरु नाही, मी चिकित्सक आहे, धर्मचिकित्सक आहे, विज्ञानवादी आहे आणि जो समाजाला चांगल्या ठिकाणी नेईल तोच माझा गुरु असू शकतो, हे बाबासाहेबांनी क्लिअर केलं. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु कोण हा विषय महाराष्ट्रात गाजताना दिसतो. कारण इथल्या उच्चवर्णीयांना दाखवायचं आहे की तुम्ही कोणीही आमच्याशिवाय शिष्य किंवा आमच्या सल्ल्याशिवाय तुम्ही मोठे होऊ शकत नाही. परंतु आपल्याला माहीत आहे, माझ्यासमोर ज्या स्त्रिया बसल्यात त्यांना पूर्ण माहीत आहे की मुलांना घडवताना पहिला वाटा हा आईचा असतो. म्हणजे आईच मुलांना घडवते हे सत्य आहे. आणि म्हणून जिजाऊ ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु या देशाने सांगितलं की स्त्रिया या कोणाच्या गुरु होऊच शकत नाहीत, त्या शूद्र असतात, त्या हलक्या असतात. आणि म्हणून ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या गुरूंनी सांगितली. तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं की जर पुरुष अरहंत पदापर्यंत जाऊ शकतात, हिंदूंच्या भाषेत मोक्षापर्यंत जाऊ शकतात, तर ज्यांच्या पोटी आम्ही जन्म घेतला त्या स्त्रिया असं का करू शकत नाहीत. आणि म्हणून आपल्याला माहीत आहे की तथागत गौतम बुद्धांनी पहिल्यांदा भिक्खुनी संघ स्थापन केला. जगातल्या कुठल्याच धर्मामध्ये स्त्रियांना पुरुषांइतके समान अधिकार नव्हते, ते गौतम बुद्धांनी दिले. आणि ही जी परंपरा आहे, ही परंपरा तुम्हाला सांगतो की आपण आता चवळीमध्ये तिथे एक ताई आमच्या पुस्तकं विकतायत, तिथे साहित्य आहे मोठ्या प्रमाणात, तुम्ही पुस्तकं घेऊ शकता. परंतु या सगळ्या पद्धती केवळ पुस्तकातच आहेत असं नाही, तर नवी मुंबईच्या भूमीमध्ये भगवान गौतम बुद्धांनी स्त्रिया आणि पुरुष यांना जी समानता दिली होती ती समानता आपल्याला आताही पाहायला मिळते. आणि म्हणून ती उदाहरणासहित तुम्हाला सांगतो की तुम्ही कधी आगरी कोळ्यांच्या लग्नामध्ये गेला असाल तर त्या लग्नामध्ये धवलारीण नावाची स्त्री असते. आता यूट्यूबला खूप त्याच्या क्लिप आलेल्या आहेत. ती धवलारीण असते, ती स्त्री महिला पुरोहित असते आणि ती काय करते, पूर्ण लग्नविधी ती लावते. म्हणजे ती विधवा असते किंवा लग्न झालेल्या स्त्रिया पण असतात, पण विधवा स्त्रिया जास्त प्रमाणात आहेत. आणि त्या विधवा स्त्रियांना लग्नाचा अधिकार, लग्न लावण्याचा अधिकार हा जो मिळालेला आहे तो भगवान गौतम बुद्धांच्या भिक्खुनी संघामुळे, महाप्रजापतीमुळे मिळाला. आणि म्हणून ही जी पद्धत आहे आगरी, कोळी, कराडी, भंडारी लोकांच्या लग्नात आज 2500 वर्षापासून या भागात आहे. आणि देशाच्या एकूणच स्त्रियांची गुलामगिरी पाहता संपूर्ण देशाला आणि जगाला आदर्श ठरावी अशी पद्धत आहे. आणि म्हणून ही जी नवी मुंबईची भूमी आहे हे मातृसत्ताक आहे. इथे लग्नामध्ये हुंडा घेतला जात नाही, इथे हुंडार नाकारणारी संस्कृती आहे. अर्थसत्ता
महिलांच्या हातामध्ये आहे. विधवा विवाहाचा पुरस्कार पहिल्यापासून इथे होतो आणि म्हणून ही जी पद्धत आहे इथे स्त्री भ्रूण हत्या होत नाहीत, कारण लग्नामध्ये हुंडा नाही. लग्नामध्ये हुंडा असेल तर वडिलांना काळजी घ्यावी लागते. 2 मुली असतील तर 2 मुलींना हुंडा द्यावा लागेल आणि म्हणून हल्ली काय करतायत ते गर्भजल चिकित्सा करतात की स्त्री म्हणजे मुलगी जर पोटात असेल तर तिला पोटातल्या पोटात मारून टाका, असं आधुनिक विज्ञानामध्ये चालतं. पण ही पद्धत आली कुठून? तर ही पद्धत आली मनुस्मृतीमधून. आणि म्हणून मनुस्मृतीच्या विरोधात जे जे उभे राहिले ते बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु आहेत. तथागत गौतम बुद्धांनी 2000 वर्षापूर्वी चिकित्सा केली आणि आमच्या महिलांना अधिकार दिलेले आहेत. आणि म्हणून मुंबई ही नवी मुंबई आहे. आपल्याकडे मुंबई आहे. मुंबईसुद्धा ठाणे, रायगड, पालघर या अप्रांत भूमीचा भाग आहे की जिथे तथागत गौतम बुद्धांनी हजारो वर्षापूर्वी चांगल्या विचारांची, स्त्री पुरुष समानतेची बीजे इथं रोवली. आणि म्हणूनच तुम्ही मुंबई आणि नवी मुंबई या शहरांचा विकास होत असताना तिथे स्त्री पुरुष समानता आपण सगळीकडे पाहत आहोत. रात्री बेरात्री महिला जरी कामावरून आल्या त्या सुरक्षित घरी येऊ शकतात. इथे दिल्लीसारखं वातावरण नाही. मुंबई ही स्वतंत्र आहे. आणि याचं उदाहरण आहे की वसई विरारमधली कोळी 3 वाजता पहाटे मुंबईच्या ससून डॉक आणि मासळी मार्केटमध्ये जाते, मासे विकते आणि घरी जाते पहाटे 3 वाजता. तिथल्या महिलांचा विनयभंग करण्याची कोणाची हिंमत नाही. आणि हे सगळं सांगायचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलं त्या तथागत गौतम बुद्धांनी ही वैचारिक पेरणी 2500 वर्षापूर्वी केली. आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रतिक्रांतीमध्ये आपल्या देशावर गुलामी आली. आणि ही गुलामी कशी आली आपल्याला माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना आई जिजाऊंच्या आदेशानं स्वराज्याची स्थापना करावी लागली. आणि ही स्थापना मुळात यासाठीच होती. आदिलशाही निजामशाही असताना शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्वराज्यामध्ये महिलांचा आदर केला जाईल. त्या काळात आपल्या लोकांना पकडून परदेशात विकणारी गुलामगिरीची पद्धत होती, त्यामध्ये स्त्रिया पण असायच्या. हे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी थांबवलं. आणि म्हणून शिवाजी महाराज हे स्त्रियांचा आदर करणारे राजे म्हणून जगामध्ये आणि देशामध्ये नावाजले गेले. कारण स्त्रियांचा आदर पूर्वी फार कमी व्हायचा. युद्धामध्ये स्त्रियांवर अन्याय अत्याचार व्हायचे. आणि अशा प्रकारचा राजा निर्माण करण्याचं काम जिजाऊंनी केलं. आणि म्हणून जिजाऊ ह्या राष्ट्रमाता म्हणून आपल्याकडे सगळ्यांना परिचित आहेत. मला हे सांगायचं कारण आहे की आज जे बागेश्वर बाबा बोलतात की रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत, हे सगळं खोटं आहे. आणि यांनी गुरु दाखवून आपल्या लोकांना छोटं दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबासाहेब आंबेडकर याच्यातून बाहेर आहेत, यांच्या कक्षेतून बाहेर आलेले आहेत. आपण सर्वांनी त्यांना जपलेलं आहे. आणि म्हणूनच 2-2.5 हजार वर्षापूर्वीची ही कोकणची किंवा या प्रांत प्रदेशाची जी संस्कृती आहे ती संस्कृती आज पुरावे म्हणून इथल्या सागर किनाऱ्यावर सम्राट अशोकांच्या लेण्यातून आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आपण सर्वांनी ही लेणी मुद्दाम पाहिली पाहिजेत आणि हा हजारो वर्षांचा इतिहास लोकांना सांगितला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये इथले भूमिपुत्र ऐरोली, घणसोली, नवी मुंबई हे सहभागी असायचे. कल्याणमध्ये हे मोठं बंदर इथे स्थापन झालं. आणि या सगळ्या परिसराला लढण्याची परंपरा आहे. आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सगळी आंदोलनं केली, या आंदोलनामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये, कोकणामध्येही मोठ्या प्रमाणात आंदोलन झाली. त्यामध्ये मनुस्मृती दहनाचं आंदोलन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला माहीत आहे की आज मनुस्मृतीने आम्हाला आमच्यावर गुलामगिरी लादली. आणि गुलामगिरी लादली ती महिलांच्या माध्यमातून. म्हणजे आमच्या आईला गुलामी सांगितली, मावशीला सांगितली. ज्या समाजातल्या महिला गुलाम असतात तो समाज गुलाम असतो, हा निसर्ग नियम आहे. आणि म्हणून या देशाला जर गुलामीतून मुक्त करायचं असेल तर महिलांना अधिकार दिले पाहिजेत, अशा प्रकारचं संशोधन हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनासुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले गुरु मानतात. आपल्याला कल्पना आहे हा गुरुपणाचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. समस्त आपला आंबेडकरी समाज महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, भगवान गौतम बुद्ध, सावित्रीबाई फुले या महापुरुषांना गुरु मानत आला. म्हणून ही जी जयंती आहे ही ऐरोलीमध्ये उठून का दिसते? याचं कारण आहे की आपल्याकडे जी गुरूंची परंपरा आहे, गुरु समाजाला न्याय देणारे विज्ञानवादी अशी गुरु आहेत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जे बाहेर सांगितले जातात ते वेगळे आहेत. आणि
आम्ही जे सांगतो ते लोकशाही पद्धतीचे महाराज सांगतो, ज्यामध्ये रयतेचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे तो महाराष्ट्राला कळला नाही। महाराष्ट्राला जे शिवाजी महाराज सांगितले गेले ते ब्राह्मण, त्यांच्याकडे लेखणी होती, वक्तृत्व होतं, आणि त्यांनी सांगितलं की गो ब्राह्मण प्रतिपालक, म्हणजे ब्राह्मणांचं आणि गायीचं रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज सांगितले। क्षत्रिय लोकांनी सांगितलं क्षत्रिय कुलावंतसं, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत, ज्यांना जमिनी नव्हत्या, ज्यांना घरं नव्हती, ज्यांना नांगर नव्हते, ज्यांना बियाणं नव्हतं, ज्यांना शेती करायला पैसे नव्हते, या सगळ्यांना मदत करणारे महाराज आजच्या महाराष्ट्र शासनाला माहीत नाही। त्यांना जर माहीत असतं तर आज कर्ज काढलं म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या, आणि ही आत्महत्या थांबवण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये आहे। आपल्याला कल्पना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी करतो, परंतु आमची आंबेडकरी चळवळ ही मनाने अत्यंत विशाल आहे, महासागरासारखी प्रेमाने मोठी आहे, आणि म्हणूनच या सर्वच महापुरुषांच्या जयंत्या आम्ही संयुक्तपणे साजऱ्या करत असतो। राजर्षी शाहू महाराजांनी पहिल्यांदा आपल्याकडे आरक्षणाची चळवळ सुरू केली, आणि जो मनुस्मृतीमध्ये बदनाम झालेला क्षत्रिय होता, समाज होता, जो ब्राह्मण समाज होता, त्यांना सांगितलं की हजारो वर्ष ज्यांचं तुम्ही शोषण केलं त्यांना तुम्हाला प्रतिनिधित्व द्यावंच लागेल, आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये आरक्षणाची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांनी केली। हे सगळे जे विषय आहेत, हे सगळे विषय आताच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगायची वेळ आली, कारण आत्ताच्या घडीला आरक्षणाच्या विरोधात फार मोठं षडयंत्र आपल्या देशात रचलं जातं आहे, आणि म्हणून या गोष्टी ज्या महान विचारवंतांनी सांगितल्या त्या आपण समजून घेतल्या पाहिजे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यायचं असेल तर त्यांचे गुरु कोणतेही ब्राह्मण नाहीत, त्यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले आहेत, त्यांचे गुरु हे तथागत गौतम बुद्ध आहेत, आणि त्यांचे गुरु संत कबीर आहेत। ही गोष्ट मी महाराष्ट्राला पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण बागेश्वर बाबाचं जे स्टेटमेंट आहे त्यांना जो अहंकार आहे की आम्ही ज्याचे गुरु असतो तोच माणूस मोठा होतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महागुरू आहेत की संपूर्ण जगाने त्यांचं नेतृत्व, विद्वत्ता मान्य केली, त्यांच्या संविधानानुसार हा देश आज चालतो। कुठल्याही बागेश्वर बाबा किंवा अमक्या ढमक्या बाबाच्यामुळे चालत नाही। तरीसुद्धा लोक त्यांच्या प्रवचनाला मोठ्या संख्येने जातात, अज्ञानापोटी जातात, पण आपण सगळे हुशार लोक आहात, विद्वान लोक आहात, तर्कनिष्ठ लोक आहात, म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमलात। मी एक वक्ता म्हणून तुम्हाला विनंती करेन, एकदा जोरात टाळ्या होऊ द्या आणि ऐरोलीतल्या लोकांना कळू द्या इथे पण आंबेडकर जयंती साजरी होते। बंधू आणि भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय काम केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे। मला सुद्धा कमेंट येतात की तुम्ही तुमच्या आगरी कोळी समाजाला बाबासाहेब आंबेडकर समजवा। मला खरोखर समजवायचं आहे। पूर्वी होतं की शाळेतल्या एका वर्गात शिक्षक शिकवायचे आणि वर्गातली 30-35 मुलं आहेत ती ते ऐकायची आणि ती शिकायचे, पण आता वर्गाची कक्षा बदललेली आहे। आता वर्ग हे मैदानात भरायला लागलेत, आणि सोशल मीडियामुळे अख्खा महाराष्ट्रही भाषण बघतो, त्याच्यामुळे ज्यांची इच्छा आहे इथे यायची, पण यायची ज्यांना लाज वाटते अशा लोकांना सुद्धा भाषण यूट्यूबवरून जाणार आहे। त्यामुळे जे घरात बसलेले लोक आहेत त्यांनी पण लक्षात घ्यावं की आम्ही इथे बसून सगळ्यांसाठी बोलतोय, संपूर्ण देशासाठी बोलतोय। याचं कारण आहे की आज या देशामध्ये आपल्या खास करून आंबेडकरी चळवळीतल्या लोकांनी जी गोष्ट सिद्ध केलेली आहे, एक तटस्थ माणूस म्हणून मी कबूल करतो। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या चळवळीचा अभ्यासक आहे आणि त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करत असतो, आणि या प्रयत्न करत असताना 2005 साली मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजले, आणि विचार समजल्यानंतर मी लक्षात आलं माझ्या की आपला माणूस वेगवेगळ्या बाबांच्या प्रवचनाला जातो, त्याचा हेतू असतो की जीवनामध्ये सुख यावं, प्रगती व्हावी। काही आमचे लोक या भटजींना बोलतात आणि त्यांनी सांगितलं सत्यनारायणची पूजा करा, ते पूजा करतात का की सत्यनारायण पूजेने माझ्या संसारामध्ये सुख यावं अशी त्याची कल्पना असते, परंतु सुख कशाने येतं हे प्रत्यक्षात त्यांना माहीत नसल्यामुळे, अज्ञानामुळे त्या चुकीच्या पूजा करत असतात। आपल्याला कल्पना आहे आपण अत्यंत विज्ञानवादी आहात। मी जिथे राहतो उरणमध्ये तिथे 2 कोळीवाडा आहेत, एक करंजा आहे आणि एक मोरा कोळीवाडा आहे। मोरा कोळीवाडा हा चंद्रगुप्त मौर्याच्या काळातला आहे, म्हणून त्याचं नाव मोरा कोळीवाडा असं पडलेलं आहे। त्या कोळीवाड्यामध्ये हजारो बोटी आहेत, आणि या बोटी तिथे रोज ये जा करत असतात, समुद्रात जातात येतात, आणि
जुन्या झालेल्या बोटी किंवा अपघाताने अनेक बोटी समुद्रात बुडत असतात। आमच्या भागात नेहमी सत्यनारायणच्या पूजा घरोघरी चालू असतात। त्या सत्यनारायण कथेचा जो मतितार्थ आहे तो असा आहे की सत्यनारायण पूजा केल्यानंतर पाण्याखाली बुडालेली, समुद्रात बुडालेली नौका वर येते आणि म्हणून सत्यनारायण घातला जातो। परंतु प्रत्यक्षात काय आहे, म्हणजे ते पत्रकार सुद्धा आहेत, त्या पत्रकारांना मी सांगतो, सत्यनारायण पूजेने एखादी नौका वर आली असेल आणि ती कोणी पाहिली असेल तर तशी त्यांनी घटना नोंदवावी, पण अशी सत्यनारायण पूजेने एकही नौका आत्तापर्यंत वर आलेली नाही। जर बुडालेली नौका सत्यनारायण पूजेने वर येत नाही तर आपल्या संसाराची नौका सत्यनारायण पूजेने वर येईल का? नाही येणार। पण आम्हाला असा गैरसमज झाला आहे की ब्राह्मण सांगतील तेच ज्ञान, म्हणजे पुरोहित सांगतील तेच ज्ञान, तेच प्रवचन। टोपी घातलेला राजाराम पाटील आगरी कोळी समाजाचा माणूस प्रवचन करू शकतो का? किंवा आपला SC STचा भाऊ भाषण करू शकतो का? नाही, त्याला बोलण्याचा अधिकार आमच्या देशात या मनुष्य संस्कृतीने नाकारला होता। स्त्रियांना सुद्धा बोलण्याचा अधिकार, स्वातंत्र्य नाकारलं होतं। आणि म्हणूनच अशा कथा आणि समारंभांना जी गर्दी दिसते ती गर्दी बोगस आहे, त्या गर्दीमध्ये काही अर्थ नाही। आणि म्हणून आपण ज्या कार्यक्रमाला एवढ्या संख्येने आलात, मी धन्यवाद देतो। हे आपण उगाच आलेला नाहीत, तर हा संस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या विज्ञानवादी चळवळीनं आंबेडकरी चळवळीला दिलेला आहे आणि याचा मला प्रचंड अभिमान आहे। आपल्याला कल्पना आहे की आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इथे बोलत असताना, मी बाबासाहेब आंबेडकरांविषयी सांगत असताना, आज प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही साजरी होते, याचा अर्थसुद्धा आमच्या मोठ्या प्रमाणात OBC समाजाला समजत नाही। ब्राह्मणांनी जो धर्म सांगितला त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्याला असं वाटायला लागलं, या मनुस्मृती धर्माने सांगितलं की तुम्ही शूद्र आहात, तुम्ही हलके आहात, तुम्ही या जीवनात ज्या जातीत जन्माला आलात ती जात कायम राहील, तुम्हाला प्रगती करण्याचा अधिकार नाही, असं सांगितलं गेलं। आणि ही गोष्ट जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु यांच्या लक्षात आली की आमच्या माणसांना आम्ही सांगतोय चांगल्याकडे चला, चांगल्याकडे चला, परंतु ते तिकडे जात नाहीत, तर याचं कारण काय? त्यांच्या मनावर बसलेला हा धार्मिक पगडा काढायचा कसा? आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी इथले सगळे धर्मग्रंथ चाळले, त्यांचा अभ्यास केला। तेव्हा त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की आपल्याकडे धर्मग्रंथ म्हणून आपल्या लोकांच्या मनावर त्यांनी सांगितलेलं आहे की ब्राह्मणाचा जन्म हा ब्रह्मदेवाच्या मुखातून झाला, क्षत्रियाचा जन्म बाहूतून झाला आणि वैश्यांचा जन्म मांड्यातून झाला आणि आम्ही शूद्र अतिशूद्र पायातून जन्मलो। ही गोष्ट आजही OBC समाजाच्या मनावर बिंबवली गेलेली आहे। तुम्हाला वाटेल की बाबा आम्हाला तर काही हे आम्ही मानत नाही, पण त्यांचं काय? त्यांच्या डोक्यात तेच आहे की ब्राह्मणांनी सांगितलेले सत्य त्यांच्या डोक्यात आहे। जसं सत्यनारायण पूजेने बुडालेली नौका वर येते, हे अवैज्ञानिक आहे, हे खोटं आहे, असत्य आहे, विज्ञानाला ते मान्य नाही, तरीसुद्धा हा संस्कार आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये हा संस्कार बसलेला आहे। या संस्काराचा परिणाम म्हणून आमच्याकडे गुलामगिरी आहे आणि म्हणून ही जी गुलामगिरी आहे ही महात्मा ज्योतिबा फुल्यांनी उघड केली, इथल्या धर्माची चिकित्सा केली आणि सांगितलं की या गुलामीतून बाहेर या। आणि गुलामीतून बाहेर आणण्याचं प्रचंड मोठं कार्य हे महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलं। आज OBC बांधवांना हे माहीत नाही आहे की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी ज्या गुलामीत आज OBC समाज आहे त्याची धर्मचिकित्सा केलेली आहे आणि त्यामुळे OBCनी पहिल्यांदा खरं म्हणजे यातून बाहेर आलं पाहिजे। पण OBC महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु मानायला तयार नाहीत आणि या गडबडीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरु म्हणून जो सन्मान दिला आहे तो समस्त OBCनी लक्षात घेण्यासारखा आहे। आज जे गल्ली बोळातले हे बाबा बुवा फोफावले आहेत, खास करून महाराष्ट्राने आता खरात बाबा पाहिले, हे किती सर्वनाश करतात आमच्या समाजाचा, आमच्या स्त्रियांचा किती मोठा अपमान करतात, हे लक्षात घेतलं तर बाबासाहेब आंबेडकरांचे जे गुरु कोण आहेत त्यांची चरित्रसुद्धा आम्ही वाचली पाहिजेत आणि ती जर चरित्र वाचली तर निश्चितपणे या जीवनातून आम्ही आमच्या गुलामीतून मुक्त होऊ शकतो। आणि म्हणूनच मी आपल्याला सांगेन की लोकांना अजूनही बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आहे हे नीट कळलेलं नाही, समजावलं गेलेलं नाही। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मगाशी मी या कार्यक्रमाची सुरुवात करताना सांगितलं की उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आमच्याकडे झाला आणि त्यांची जन्माची ही तिथी, जन्माची ही वेळ आम्ही सार्वजनिकरित्या साजरी करतो। याचा दुसरा एक अर्थ आहे की या देशामध्ये 33 कोटी देव आहेत
अजूनही लोक त्यांना मानतात. खऱ्या अर्थाने ते विज्ञानाच्या कसोटीवर पाहिलं तर ते अस्तित्वात नाहीत, परंतु लोक मानतात. आणि लोकांना असं वाटतं की आम्ही देवांची जयंती केली तर आमचा उद्धार होईल. आम्ही आतापर्यंत हेच करत आलो, हनुमान जयंती करत आलो, राम जयंती करत आलो, कृष्ण जयंती करत आलो, आणि यातून आमचा उद्धार होईल. आमच्यापैकी बऱ्याच स्त्री, आमच्या समाजातल्या बऱ्याच स्त्रियांना सुद्धा असं वाटतं की आमची मुक्ती याच धर्मात आहे. परंतु हे सिद्ध होतं की या ज्या ऐरोली नवी मुंबईत हा कार्यक्रम आहे तिथे बहुसंख्य समाज, भूमिपुत्र समाज हा आगरी कोळी समाज आहे. या समाजाला जमिनींचा मालकी अधिकार मनुस्मृतीने नाकारला होता. मनुस्मृतीचे श्लोक सांगतात की शूद्रांना संपत्तीचे अधिकार देऊ नका. शूद्रांना जर संपत्तीचे अधिकार दिले तर ते ब्राह्मणांना चॅलेंज करतील. आज बागेश्वर बाबा जो आहे तो छोटा पोरगा आहे, तो काय मोठा नाही, पण तो हे सांगायला लागला की रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरु आहे आणि सगळे लोक त्यांचं ऐकतात, त्यांना कोणी प्रतिवाद करत नाही. पण बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग, जी मुक्ती आम्हाला दिलेली आहे त्या मुक्तीनुसार आम्ही हा स्टेज बनवला, आमच्या पैशांनी बनवला, आणि आमच्या पैशातून बनवलेल्या स्टेजवर आमचा माईक घेऊन आम्ही सांगतोय आमचे गुरु कोण. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे काम आहे ते पुन्हा पुन्हा सातत्याने सांगावं लागतं. तुम्हाला कदाचित वाटेल हे पुन्हा पुन्हा आपण का सांगता, याचं कारण असं आहे की इथल्या आगरी कोळी भंडारी कुणब्यांना संपत्तीचा कुठलाच अधिकार नव्हता, आणि या ओबीसीना अधिकार नव्हता, म्हणजे महिलांना सुद्धा हा संपत्तीचा अधिकार नव्हता. मनुस्मृतीने तो नाकारला होता. मनुस्मृती आपण वाचा. हो, नाकारलेला जो अधिकार आहे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन कसं करावं हे आम्हाला शिकवलं. त्याचा साक्षीदार मी आहे. आमच्या रायगड जिल्ह्यात चरी नावाचं गाव आहे. या गावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी संप घडवून आणला. आगरी कोळी लोकांना सांगितलं, अरे शेती तर तुम्ही करता, मासे तर तुम्ही मारता, पण या जमिनीवर, या समुद्रावर तुमचं नाव कुठे आहे, तुमचा सातबारा कुठे आहे? कारण ही सगळी जमीन मालकी उच्चवर्णीय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या लोकांच्या नावावर होती. आज काय परिस्थिती वेगळी नाही, आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. आणि याच्या विरोधात कुळ कायद्याचं आंदोलन झालं आणि बाबासाहेबांच्या आंदोलनाने एक तत्व तयार झालं, कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. आणि याच्यामुळे आम्हाला जमिनींचा मालकी अधिकार भेटला. आज आगरी कोळी समाजाचा प्रतिनिधी म्हणून मी अभिमानाने सांगतोय, जर कुळ कायद्यानुसार जर आमची नावं सातबाराला लागली नसती तर ही नवी मुंबई जेव्हा निर्माण झाली तेव्हा सिडकोनी जमिनी संपादित केल्या. लोकनेते दिबा पाटलांनी त्याविरुद्ध आंदोलन केलं आणि या आंदोलनामुळे जमिनीला भाव वाढला. आणि आपल्याला माहीत आहे की 1970ला सिडको आली आणि सिडकोने हे शहर निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जमिनी घेतल्या लोकांच्या, आणि या जमिनीला विकसित भूखंड 12.5% कायदा दिबा पाटील साहेबांनी केला. हे दिबा पाटीलसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांना आपले गुरु मानत होते, आगरी समाजाचे नेते. पण ही गोष्ट सुद्धा दिबा पाटलांच्या आंदोलनात सांगितली गेली नाही. आणि म्हणून दिबा पाटलांनी जे 12.5% दिले त्यामुळे नवी मुंबईला आज वैभव प्राप्त झालेला आहे. इथल्या लोकांकडे प्रचंड पैसा आला. ताई मला माफ करा, या भाषेत जेव्हा आम्ही सांगू तेव्हा आमच्या महिलांना समजतं, कारण महिलांना एकच टार्गेट आहे की जीवनामध्ये संसारात सुखी व्हायचं आहे. आणि ते काही चुकीचं नाही. आपल्याला आकाशातली मुक्ती नकोच. आपल्याला जी मुक्ती पाहिजे ही आमच्या नातेवाईकांमध्ये, मुलाबाळांमध्ये हसती खिस्ती खेळती मुक्ती पाहिजे. आणि ही मुक्तीच बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली. त्यांनी सांगितलं की आकाशात मुक्ती नाही, इथे मुक्ती आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा करून आम्हाला जमिनींचा मालकी अधिकार दिला. आणि म्हणून राजाराम पाटील हे जॅकेट बिकेट घालून, टोपी घालून उभा आहे, याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुळ कायदा. होतंय कसं, आंबेडकर जयंती आमचे आंबेडकर भाऊ करतात, मोठ्या संख्येने मेहनतीने करतात, पण बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्या फक्त आंबेडकरी समाजाला हे सगळं दिलेलं नाही, तर हे सगळ्यांना दिलंय. ओबीसीना दिलंय, एससीना दिलंय, एसटीना दिलंय. आणि ही देणगी आरक्षणाच्या पलीकडची आहे. जर माणसाने बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पूर्णपणे आत्मसात केला तो जीवनाच्या सर्व क्षेत्रात भराऱ्या मारू शकतो. आणि हे सिद्ध केलेल्या 2 महिलांनी, प्रतिभाताई पाटील या भारताच्या राष्ट्रपती झाल्या, द्रौपदीताई मुर्मू या सुद्धा भारताच्या राष्ट्रपती झाल्या. या महिला तिथपर्यंत पोहोचल्या ज्या महिलांना सर्वाधिकार या मनुस्मृतीने हिंदू धर्माने नाकारले होते, आणि ते बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मिळाले. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर या देशाचे मुक्तिदाते आहेत, स्वातंत्र्याचे प्रणेते आहेत. आणि म्हणूनच आपल्याला मी सांगू इच्छितो की अनेक लोकांनी सांगितलं आमचा हा नेता स्वातंत्र्यवीर आहे. त्यांना आमचा प्रश्न आहे की इथल्या भूमिहीन लोकांना, घरं नसलेल्या लोकांना, शिक्षणाचा अधिकार नसलेल्या लोकांना,
अधिकार देण्याचं काम कुठल्या स्वातंत्र्यवीरांनी केलंय का? मग आम्हाला तुमच्या स्वातंत्र्यवीरांशी काय घेणं देणं? आमचं स्वातंत्र्य तर या देशातल्या उच्चवर्णीयांपासून मिळवायचं होतं आम्हाला. इंग्रजांनी तर आम्हाला गुलाम केलं होतं, पण तुम्ही आजही आम्हाला गुलामीत ठेवलेलं आहे. आम्हाला कुठेही तुम्ही प्रतिनिधित्व द्यायला तयार नाही. म्हणून आमच्या स्वातंत्र्याची लढाई ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली. आणि मला अत्यंत अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर आगरी समाजाचे नेते नारायण नागू पाटील लढले कुळ कायद्याच्या लढाईत. सी.के. बोले हे भंडारी समाजाचे नेते लढले आणि या देशातला जमीन मालकीचा कुळ कायदा मिळाला. आपल्याला कल्पना आहे, मी महिलांना सांगेन की त्यावेळच्या संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष केला की कुळ कायद्याने जमीन मालकी पुरुषांना तर मिळणारच आहे, पण महिलांचं काय? महिलांना वडिलांच्या जमिनीवर सातबाऱ्यावर अधिकार मिळाला पाहिजे. नवऱ्याच्या घरावर अर्धा अधिकार त्याच्या पत्नीला मिळाला पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि मला वाटतं महिला प्रवचनकारांनी जर वसा घेतला वर्षभर आणि तुम्ही जर महिलांना हे सांगितलं तर कुठल्याही बाबाच्या प्रवचनाला एकही महिला या महाराष्ट्रातली जाणार नाही. एवढे मोठे आमचे बाबा आहेत. काय गरज आहे बाकीच्या बाबांची आम्हाला? पण आम्ही बोललं पाहिजे. आम्ही मनात गैरसमज ठेवून चालणार नाही. म्हणून या मंडळाला मी धन्यवाद देतो की जर आपण मला इथे बोलायची संधी दिली नसती तर आमच्यासारखे काही लोक बाबा पण होऊ शकतात. कारण त्यांचा धंदा जास्त आहे, त्याचा धंदा जास्त आहे, मूर्ख बनवण्याचा धंदा जोरात चालू आहे. आणि म्हणून या देशामध्ये चांगल्या माणसाला चांगली संधी ही भेटली पाहिजे. आरक्षण म्हणजे दुसरं काहीच नाही, आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आमची सगळी माणसं या संघर्षातून आज इथे आलेली आहेत. लोकांना असं वाटतं की आरक्षण ही सवलत आहे. आरक्षण ही सवलत नाही तर ती संधी आहे. इथल्या महिलांना ही संधी भेटलेली आहे म्हणून त्या इथे आलेल्या आहेत. आता आंबेडकर जयंतीला जायची इच्छा अनेक महिलांची आहे. तुम्हाला कल्पना नाही, आमच्याकडे 12.5% कायदा आल्यानंतर समजा एखाद्या आगरी समाजाच्या शेतकऱ्याला 100 प्लॉट मिळाले. 100 एक प्लॉट म्हणजे 1 गुंठा जागा, त्याची किंमत कमीत कमी 1 कोटी आहे. आता मार्केट व्हॅल्यू 7 कोटी आहे. 7 कोटी रुपये गुंठ्याची जमीन 50 प्लॉट आले तर किती पैसे मिळतात? म्हणजे भावाला 50 प्लॉट आणि बहिणीला 50 प्लॉट. मग बहिणी करोडपती होते कोणामुळे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बोलल्यामुळे. पण तिला कोणी सांगत नाही, वकील सांगत नाही. वकील केस लढतात, ॲग्रीमेंट करतात जागांचे, पण असं म्हणत नाही संविधानामध्ये महिलांना अधिकार देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलासाठी केलेल्या संघर्षामुळे मिळालं. आणि या हिंदू कोड बिलाला विरोध करणारे कोण होते? त्या काळातले हिंदुत्ववादी नेते होते. आणि आजही आमच्याकडे जी चर्चा चालू आहे, आपल्याला कल्पना आहे महिलांची लोकसंख्या जर 50% असेल तर पुरुषांच्या बरोबरीने 50% आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे. 33% आरक्षणाचा कायदा झालेला आहे, तरी पण नव्याने आंदोलन होतात. सरकारमधलेच लोक आपल्या सरकारविरुद्ध मोर्चे काढतात, म्हणजे ढोंग करतात, स्त्रियांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या स्त्रियांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या धम्मामध्ये म्हणजे बौद्ध धम्मामध्ये महिलांना समान अधिकार देणारे तथागत गौतम बुद्ध महाप्रजापती यांनी 2500 वर्षापूर्वी स्त्री पुरुष समानतेची सुरुवात केली. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितलं की या देशाची गुलामी नष्ट करायची असेल तर स्त्री शिक्षणाने सुरुवात करा. हा फार दूरचा विचार आहे. स्त्री शिकली तर दोन्हीकडची घरं शिकतील, माहेरची पण आणि सासरची पण. आणि म्हणून स्त्रियांना शिक्षणाकडे वळवा यासाठी स्वतःहून प्रयत्न केले. त्यांनी देवाकडे प्रार्थना नाही केली. आपल्या पत्नीला सावित्रीमाईला शिक्षिका केलं आणि त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. ही जी परंपरा आहे ही परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता अशा प्रकारे आणलेली आहे की स्त्रियांना समानतेचा अधिकार संविधानात दिला. पण अधिकार नाकारणारे कोण लोक आहेत हे जर पाहिलं तर आजचे मोर्चे तुम्ही पाहिलेत महाराष्ट्रातले आणि देशातले, तर संभ्रम कसा निर्माण केला जातो आपल्याला दिसतंय. स्त्रियांच्या विरोधी कोण आहेत? आणि म्हणून अनेकांनी वक्तव्य केलं की आज ज्यांचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, त्यांनी जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काढला आहे त्याची अध्यक्ष कधी महिला होऊ शकत नाही. ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. मग तुमच्या घरातल्या संघटनेचा अध्यक्ष जर महिला होऊ शकत नसेल तर तुम्ही व्यवहारामध्ये महिलांना अधिकार द्याल का? नाही देणार. आणि म्हणूनच महिलांनी हा विषय समजून घेतला पाहिजे. महिलांनी जर हा विषय समजून घेतला तर निश्चितपणे देशामध्ये परिवर्तन आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आजच्या घडीला आपण पाहिलं असेल की महिलांच्या अधिकाराचा विषय देशाचा अत्यंत कलीचा मुद्दा झालेला आहे. म्हणजे हे असं कोणाला अपेक्षित नव्हतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर देशामध्ये एवढी मोठी चर्चा होईल आणि त्या चर्चेतून
महिलांच्या आरक्षणाचा विषय पुढे कधी येईल असं मनुवाद्यांना माहीत नव्हतं, पण ते आता आलेलं आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, आपण आंबेडकर जयंती निमित्त या ऐरोली शहरात अख्ख्या नवी मुंबईचं प्रतिनिधित्व करतोय. कुठला नेता, कुठला आमदार, कुठला खासदार महिलांच्या अधिकारावर अशी जाहीर सभा घेऊ शकतो? ते मतं मागाल तर जातात, आम्हाला मतं द्या बोलतात, पण आज असं कधी म्हणतात का की ताई तुम्हाला तुमच्या वडिलांच्या प्रॉपर्टीवर अर्धा अधिकार आहे, तुमच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीवर अर्धा अधिकार आहे? सांगतच नाहीत. आणि परस्पर त्यांची विक्री होते त्या प्रॉपर्टीची. हल्ली तर बहिणींचं हक्क सोडपत्र घेतात. भाऊ सांगतात बहिणींना की तुम्ही लिहून द्या की तुम्हाला प्रॉपर्टीची गरज नाही. बहिणी प्रेमाने लिहून देतात की दादा तुला घे. आणि नंतर लक्षात येतं की वडिलांची जी प्रॉपर्टी होती त्याच्यावर अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिला होता, आम्ही तो गमावला का? आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी या आंबेडकर जयंतीचा भाग आहेत. आपण खूप राष्ट्रीय प्रश्नांवर बोलत असतो, परंतु हा जो विषय आहे याच्यावर कधी बोलत नाही. आणि म्हणून कोकणाला जो जमिनींचा मालकी अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, तो एवढा मोठा अधिकार आहे. त्याची कल्पना जर इथल्या लोकांना आली तर निश्चितपणे ते कुठल्याही देवदेवतांच्या जयंत्या करणारच नाहीत. ते काय म्हणतील की हे जे कर्तृत्व आहे एका माणसाचं आहे, आणि तो माणूस साधा सुद्धा नाही, तो महामानव आहे. त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय होतं की आंबेडकर जयंती नेहमी आंबेडकरी भाऊ आणि बहिणी करतात. लोकांना असं वाटतं की जे काही केलंय ते ह्यांच्यासाठीच केलंय बाबासाहेबांनी, पण बाबासाहेबांनी तर सगळ्या देशासाठी केलंय. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या देशाचे राष्ट्र निर्माते आहेत. आणि ज्यांना कोणाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे आजही, ज्यांना वेळ लागले, त्यांना माहीत आहे संविधानाला हे मान्यच नाही. आणि या हिंदू राष्ट्रामध्ये आहे काय हो? हिंदू राष्ट्र ज्याच्या आधारावर केलं जातं ती मनुस्मृती, वेद, उपनिषद आहेत. याच्यामध्ये सुद्धा आमच्या महिलांना, आमच्या शूद्रांना अधिकार नाकारलेले आहेत. रामायणामध्ये सुद्धा शूद्रांनी शिक्षण घेऊ नये, आणि म्हणून ब्राह्मण गुरु रामाला आज्ञा करतात, शूद्र शिकतोय त्याचं मुंडकं उडव, आणि शूद्र हा शंभुकाचा वध केला जातो. महाभारतामध्ये सुद्धा एकलव्य नावाचा आदिवासी विद्यार्थी आहे, त्यांनी धनुर्विद्या शिकून अर्जुनाला चॅलेंज करू नये, क्षत्रियांना चॅलेंज करू नये म्हणून त्याचा अंगठा कापला जातो. या सगळ्या कथा जी पुराणं आहेत यामध्ये आमच्या गुलामीशिवाय दुसरं काहीच नाही. आणि या गुलामीतून बाहेर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या आंदोलनात कोकणामध्ये मनुस्मृती दहन असेल, कुळ कायद्याचं आंदोलन असेल, 14 ताळ्याचं आंदोलन असेल, म्हणजे पाणी हक्काचं आंदोलन असेल, या आंदोलनामुळे देशामध्ये महान अशी क्रांती झाली. आणि या क्रांतीमुळे आजचं परिवर्तन आम्ही पाहतो आहोत. परंतु या परिवर्तनासाठी आवश्यक असे मित्र आम्ही आता जमा करण्यामध्ये कमी पडत आहोत. मला आनंद आहे की तुम्ही मित्र म्हणून मला इथे विचार मंचावर जागा दिलेली आहे. असं कोणी जागा देत नाही. म्हणजे मांडव घालायचं आम्ही आणि नाचायचं आग्र्यांनी, असं होत नाही. एवढं मन कुठल्याही समाजाचं महाराष्ट्रात नाही. ते आमच्या आंबेडकरी भावांचं आहे, म्हणून राजाराम पाटील ते बोलू शकतो. आणि तुमच्याबद्दलचे उपकार मी कधी विसरणार नाही. पुढचा काळ आपलाच आहे, पण आपण मोठ्या मनाने यांना संधी दिली पाहिजे. हे जे आमचे सगळे ओबीसी बांधव आहेत त्यांना बोलायची संधी दिली पाहिजे. त्यांच्या मनात आहे, पण त्यांना प्रश्न पडलाय की कोणाकडे जायचं. मनुवाद्यांकडे गेलं तर सत्ता मिळते, आंबेडकरवाद्यांकडे गेलं तर संघर्ष आणि शिक्षण मिळतं. कारण बाबासाहेब सांगतात शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, मेहनतीवर विश्वास ठेवा, गुलामी स्वीकारू नका. पण आज गुलामी ज्यांनी स्वीकारले ते वैभवाचे दिवस जगत आहेत. पण मला सुद्धा स्वातंत्र्याचा अनुभव आला. साहेब आपण फटाके वाजवले ना, तर आम्ही काही गरीब असलो तरी काय आम्ही कमी नाही, आम्ही पण फटाके फोडू शकतो. म्हणजे आमच्यात इच्छा आहे, आमच्यात ताकद आहे. आम्ही काही दुबळे नाही, मनाने घाबरलेले नाहीत, आम्ही पण फटाके वाजवू. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नवी मुंबईत साजरी होणं म्हणजे मनुष्य गौरव दिन आहे, माणसाचा गौरव आहे. कारण माणूस हा देवापेक्षा मोठा आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे वडील असं म्हणाले होते की एका पारड्यात छत्रपती शिवाजी महाराजांना बसवा आणि दुसऱ्या पारड्यामध्ये 33 कोटी देवांना बसवा. 33 कोटी देवांना डाऊन करण्याची ताकद एकट्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये. आणि आज हीच गोष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केली की 33 कोटी देवांना जे शक्य झालं नाही, म्हणजे आमच्या 50% स्त्रियांना गुलामीतून मुक्त करणं असेल, ओबीसीना गुलामीतून मुक्त करणं असेल, SC STना गुलामीतून मुक्त करणं असेल,
म्हणजे 85% भारताला गुलामीतून मुक्त करण्याचं काम एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, जे कुठल्याही देवी देवतांना जमलं नाही. हा काय देवी देवतांवर टीका करण्याचा विषयच नाही. तुम्हाला ते कधी शक्यच नव्हतं. तुम्ही आम्हाला फक्त या खोट्या कथांद्वारे गुलाम करू शकत होता. आणि स्वातंत्र्याची जी कल्पना आहे ती बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली, आणि म्हणून ही कल्पना टिकवणं आणि लोकांना सांगणं ही काळाची गरज आहे. आज आपल्याला कल्पना आहे देशामध्ये भयानक स्थिती आहे. लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली, आणि म्हणून इथे अध्यक्षाची निवड होताना मी बारकाईने पाहत होतो की आमच्या लोकांनी आमच्यातल्या दादांना अध्यक्ष म्हणून निवडलं, बाकीच्यांनी अनुमोदन दिलं आणि हा अध्यक्ष ठरला. पण बाकीच्या ठिकाणी अध्यक्ष हा स्वयंघोषित असतो, अध्यक्ष कायम एकटाच असतो. आणि हा आदर्श राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेला आहे. अध्यक्ष त्यांचा दुसऱ्या जातीचा स्त्री सुद्धा अध्यक्ष होऊ शकत नाही. आणि ही मनुस्मृती आजही देशात आहे. आम्हाला तिथे अध्यक्ष व्हायची संधी नाही, पण आमच्याकडे लोकशाही विचारमंच आहे. लोकशाही शिकवणारी सभा ही आंबेडकरी सभा आहे. आणि म्हणून या सभा चित्रित झाल्या पाहिजेत, लोकांना कळलं पाहिजे. महाराष्ट्रात सहकार चळवळ सगळ्यांना माहीत आहे, पण त्यामध्ये पण लोकशाही नाही आहे, त्यामध्ये आरक्षण नाही आहे. त्यांच्या समाजापुरती ती सहकार चळवळ आहे, त्यामध्ये कुठे बाबासाहेबांचं संविधान कुठे आहे. आणि म्हणून अशा अनेक समाजांना लोकशाही शिकायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत गेलं पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की आता ज्या आपल्याकडे निवडणुका होतात, मी स्वतः लोकशाहीचा भाग म्हणून निवडणूक लढलेलो आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाही दिलेली आहे. त्या लोकशाहीमध्ये आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे, महिलांना अधिकार दिलेला आहे. हा मतदानाचा अधिकार आम्ही नीट वापरला तर चांगलं सरकार आपल्याकडे येऊ शकतं. परंतु आज हुकुमशाही अशा पद्धतीने काम करायला लागले की निवडणूक आयोगसुद्धा हुकुमशाहीला बळी पडला की अशी स्थिती आहे. म्हणजे आता चर्चा तशी आहे. आणि म्हणून हुकुमशाही आपल्या देशामध्ये चोर पावलांनी यायला लागले. या हुकुमशाहीला थांबवायचं असेल तर आंबेडकर जयंतीच झाली पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे आमच्याकडे की कुणालाही देव मानू नका, विभूती पूजा करू नका, कुठलाही नेता कितीही महान असला तरी त्याच्या पायाशी आपले स्वातंत्र्य अर्पण करू नका, असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि महिलांना तर खास सांगितलेलं आहे की तुम्ही कोणाच्याही गुलाम होऊ नका, आपलं स्वातंत्र्य जपा. आणि हे स्वातंत्र्य जपण्याचा संदेश डॉक्टर बाबासाहेबांचा संदेश आमचा ऐकला असता तर आज महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षावर खरात बाबांना गुरु बोलायची वेळच आली नसती. पण ही वेळ का आली? कारण त्यांच्याकडे आंबेडकर जयंती नाही आणि आंबेडकर वाद सांगितला जात नाही. या लोकशाहीला धोका ह्या विभूती पूजेतून होतो. आणि म्हणून विभूती पूजा म्हणजे एखाद्याला महान मानणं, त्याच्यावर आपलं स्वातंत्र्य सर्वस्व अर्पण करणं हे चुकीचं आहे. त्याला प्रश्न विचारण्याची परंपरा कायम ठेवा, हे बाबासाहेबांनी सांगितलं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं. त्यांनी सर्व शास्त्रांना प्रश्न विचारले, हे असंच का होतं, हे असंच का होतं, असे प्रश्न विचारत चला. म्हणून आंबेडकरी समाज हा यासाठी आदर्श आहे की देशामध्ये तो प्रश्न विचारतो. आणि म्हणूनच निवडणूक आयोगाला आता प्रश्न विचारण्याची वेळ आली. माणसाची जी मतं आहेत ती मतं आता तरी सरकारविरुद्ध आहेत. मग नोटबंदी असेल किंवा कोरोना असेल, यामध्ये आम्ही अत्यंत वाईट अवस्था अनुभवली. आताच इराणचं युद्ध आम्ही पाहिलं. इराण हा पूर्वीपासून आमचा मित्र होता. भगवान गौतम बुद्धाच्या काळात आम्ही आगरी कोळी लोकसुद्धा पर्शियाला जहाजाने जायचो. या ठाणे, रायगड, पालघरमधल्या ज्या समुद्र किनाऱ्यावर जी बौद्ध लेणी आहेत, या बौद्ध लेणी ही जागतिक व्यापाराचा पुरावा आहे. आणि या लेण्यांतून किंवा या खाड्यांतून आम्ही परदेशात जायचो. पर्शिया जुना हा आमचा मित्र होता, परंतु आमच्या सरकारने त्या पर्शियाशी मैत्री तोडली आणि इस्रायलांनी अमेरिकेबरोबर मैत्री केली. त्याचा दुष्परिणाम आमच्या महिलांना भोगायला लागतोय. सिलेंडर नाही घरात, हॉटेलं बंद पडलीत, लोकांना गावं सोडून जावं लागतं कारण हॉटेलमधलं जेवण भेटत नाही. सगळ्यांचीच काही लग्न झालेली नाहीत, काही लग्न न झालेले लोकसुद्धा देशाच्या नेतृत्वामध्ये आहेत. त्यांच्या घरात सिलेंडरचा विषयच नाही. त्यांना कसं कळणार सिलेंडरचा प्रश्न? म्हणजे पंतप्रधानांना सिलेंडरचा प्रश्नच नाही कळणार, कारण त्यांना काही पत्नीच नाही. पण ज्यांची पत्नी आहे त्यांना माहीत आहे सिलेंडर संपला की आगडोम उसळतो, घरात पेटतो की नाही. कारण महिलांची सत्ता म्हणजे मातृसत्ता ही या देशातली सगळ्यात मोठी सत्ता आहे. ती सत्ता ज्याला कळली त्याला देशाचा कारभार कळेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते महिलांना अधिकार द्या. 50% सर्व प्रकारची सत्ता महिलांना भेटली तरच हा देश महागुरू बनेल. पण जो स्वतःच्या पत्नीला सांभाळू शकत नाही तो महागुरू कसा बनणार? कारण स्त्री पुरुष समानता ही सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि जगामध्ये ही ताकद भगवान बुद्धांनी, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी, सावित्रीबाई फुल्यांनी भारताला शिकवलेली आहे. आणि ही गोष्ट फक्त आंबेडकरी चळवळीत अभिमानाने सांगितली जाते. आता परवा तुम्ही पाहिला असेल
जो स्त्रियांच्या आरक्षणासाठी विरोध हा विरोधी पक्षाने केला असं भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणत होते आणि त्या मोर्चामुळे मुंबईतल्या प्रचंड मोठी गर्दी झाली आणि एका आईला आपल्या मुलाला शाळेतून आणायचं होतं किंवा सोडायचं होतं, ती ट्रॅफिकमध्ये अडकली आणि आई ती आई असते, म्हणजे आई मुंबईची जी स्त्री आहे ती बोलायला लागली की कशी बोलते, ती इंग्रजीमधून बोलली, पण आमच्या मुंबईच्या मुलीसुद्धा बोलायला कोणाला घाबरत नाही. आणि तुम्ही पाहिलं असेल की मी नेहमी सांगतो की इकडची मुलगी वसईची गाणं घेते, रे काळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे. ती काय बोलते, काळा असो वा गोरा असो रेतीवाला नवरा पाहिजे. मला मुलगा कसा पाहिजे ही मुलगी सांगते आणि मुलगी सांगते त्याचं कारण आहे की स्त्री स्वातंत्र्याचं हे गीत आहे की इथे हुंडा नाही, कुठलीही वाईट प्रथा नाही आणि हुंडा नसल्यामुळे मला कुठला नवरा पाहिजे मी सांगेन. परंतु आर्ची आणि परशाच्या प्रकरणामध्ये आपल्याला लक्षात येतं की आर्चीला स्वतःचा नवरा ठरवण्याचा अधिकार नाही आणि लग्न केल्यानंतर दोघांचा खून होतो. सांगायचा मुद्दा असा की कालच्या मोर्चात जे आम्ही अनुभवलं ते एका आईने आक्रोश केला, रायगडावरून हिरकणीने जसा आक्रोश केला आपल्या मुलाला भेटण्यासाठी आणि मोठा धोका पत्करला, अशाच प्रकारचा तो प्रसंग होता. देशातल्या जनतेला आता महिलांचा आक्रोश समजलेला आहे आणि सोशल मीडियावर याची फार मोठी चर्चा आहे. मला आपल्याला हे सांगायचं आहे की देशामधली जी विपरीत परिस्थिती आहे ती विपरीत परिस्थिती फार भयानक स्थितीकडे चाललेली आहे. आंबेडकर जयंतीच्या विचार मंचावर मला आपण बोलायची संधी दिल्यामुळे मी बोलतोय. मला वाटतं लोकशाहीमध्ये आपण हे बोललं पाहिजे, कारण लोकांना सत्य समजत नाही आणि म्हणून आज EVMच्या माध्यमातून जी सरकार येत आहेत ती सरकार आमच्यावर गुलामगिरी लागत आहे आणि ही गुलामगिरी आज आमच्यावर जवळजवळ आलेली आहे. मी स्वतः 2 वेळा लोकसभा लढलेलो आहे आणि लोकसभा लढत असताना मला मानणाऱ्या अनेक लोकांनी चांगल्या प्रकारचं मतदान केलं होतं, परंतु प्रत्यक्षात जेव्हा EVMचे निकाल आले तेव्हा माझ्या लक्षात आलं, म्हणजे आमच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं की निवडणूक आयोगाचे हिशोब चुकतात. म्हणजे साध्या भाषेत लहान मुलांच्या सांगतो, मी सकाळी पण आज सभेत विषय बोललो, कारण हे जे आता निर्णय लादले जातात आमच्यावर ते ह्या हुकुमशाहीमुळे. लोकशाही आणि संविधान हे अतिशय श्रेष्ठ आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आमचं संविधान असं आहे, संविधान खूप उत्कृष्ट आहे, पण संविधान राबवणारे हात जर चुकीचे असतील तर आमच्याकडे गुलामगिरीच येणार. आणि म्हणून या EVM मशीनमध्ये मला साध्या भाषेत सांगतो की मुंबईतून विमानात 200 प्रवासी बसले, ते दिल्लीला गेले, तिथे गेल्यानंतर लक्षात आलं की प्रवासी 10 संख्येने वाढलेत, म्हणजे 210 झाले. ते 10 कुठून आले याचं उत्तर निवडणूक आयोग देत नाही. आणि दुसरं एक विमान मद्रासला गेलं, तिथे 300 प्रवासी होते आणि तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की 10 प्रवासी गायब आहेत, 280 दिसतात, मग 10 कुठे गेले याचं उत्तर निवडणूक आयोग देऊ शकत नाही. अशी आजच्या देशाची अवस्था आहे आणि अशा प्रकारच्या निवडणुकांना आम्हाला सामोरं जावं लागतं. मला वाटतं कुणीतरी मान्यवर इथे आलेले आहेत, त्यांचं मी नगरसेवक ममितजी चौगुले या आंबेडकर जयंतीला हजर आहेत. आमच्या भावाचं आम्ही या मनापासून स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो, जय भीम करतो की आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींनी आंबेडकर जयंतीला हजर राहणं ही चांगली नांदी आहे. देशासाठी आणि लोकशाहीसाठी आदर्श आशादायी चित्र आहे. आपले बाबा माझे मित्र आहेत आणि त्यांना सुद्धा माझा जय भीम सांगा. या आंबेडकर जयंतीला आपण हजर राहिल्यात, खरोखर खूप आनंद वाटला. सगळ्याच लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे, कारण आपण नगरसेवक होतो किंवा लोकप्रतिनिधी होतो ही संविधानाने दिलेली संधी आहे आणि पूर्वी आम्हाला अशा प्रकारची संधीच नव्हती. आम्ही नगरसेवक होऊच शकत नव्हतो आणि खास करून OBC SC ST हे जे आज नगरसेवक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहेत त्यांना OBC आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे, हा एकूण आरक्षणाचा भाग आहे. आम्हाला आरक्षण एवढंच माहीत आहे की शिक्षणामध्ये आम्हाला आरक्षण मिळतं, आम्हाला नोकऱ्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळतं एवढं माहीत आहे, पण आम्हाला शिक्षण नाकारलं होतं हे महात्मा फुल्यांनी सिद्ध केलं आणि सावित्रीमाई फुल्यांनी ते आम्हाला शिक्षण दिलं आणि ते शिक्षणाचा प्रयोग राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात आरक्षणात केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात केला. सरकारी नोकऱ्यांमध्ये हाच प्रयोग राजर्षी शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्याकडे आणला, परंतु राजकारणामध्ये आम्हाला संधी नाकारली होती. कारण हा देश सांगत होता की या देशामध्ये शिक्षणाचा अधिकार, अध्ययन अध्यापनाचा अधिकार, बोलण्याचा अधिकार, धर्माचा अधिकार हा फक्त ब्राह्मणांना आहे, कारण ते ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्माला आले.
राज्य करण्याचा अधिकार, तलवार धरण्याचा अधिकार फक्त क्षत्रियांना आहे, उच्चवर्णीयांना आहे, साध्या भाषेत मराठ्यांना आहे. आणि व्यापार करण्याचा अधिकार वैश्यांना आहे. पण ओबीसी, SC, ST यांना राजकीय अधिकार नव्हता. हा राजकीय अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि सांगितलं यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ट्रेनिंग मिळालं पाहिजे, म्हणजे राजकारणाचं ट्रेनिंग मिळालं पाहिजे. आपल्याला कल्पना आहे की आज नवी मुंबईचे महापौर आगरी समाजाची महिला आहे, ओबीसी महिला आहे. ती कोणामुळे आहे? बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे. कुठल्या राजकीय पक्षामुळे नाही. राजकीय पक्षांच्या हातात देशाचं सत्ताकरण केलं तर महिला कधीच नगरसेवक आणि महापौर होऊच शकत नाही, कारण ते सांगतील का महिलांना राजकीय अधिकारच नको. आणि म्हणून आता जो संघर्ष चालू आहे तोच आहे. आणि म्हणून नवी मुंबईतल्या सगळ्या नगरसेवकांनी आंबेडकर जयंती आपापल्या प्रभागामध्ये साजरी केली पाहिजे, कारण आमच्या सत्तेला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे भिंतीवर लिहून ठेवा. आमच्याकडे सत्ता आल्यानंतर आम्ही लिहितो आमच्या कृपेमुळे, सद्गुरूंच्या कृपेमुळे, त्यांच्या कृपेमुळे. अजिबात नाही. या सगळ्या सद्गुरूंनी, बाबा लोकांनी आम्हाला राजकीय आरक्षण नाकारलेलं आहे. आणि या राजकीय आरक्षणाची सुरुवात सुद्धा खास करून कोकणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय पक्षाने केली. आमच्या समाजाचे आमदार झाले. आज आमच्या समाजाचे, आगरी समाजाचे, ओबीसी समाजाचे अनेक आमदार आणि खासदार झाले. पण पूर्वी यांना इथली संधी, राजकीय संधी कुठलेही राजकीय पक्ष देत नव्हते. आणि म्हणूनच आता लोकसभेच्या जागांच्या पुनर्रचनेचा विषय सुद्धा देशामध्ये चर्चेला आला आहे. आपल्याकडे माहीत आहे की वाढणारी लोकसंख्या कुटुंब नियोजन करून ती मर्यादित ठेवली पाहिजे आणि देशाने समृद्धीकडे वाटचाल केली पाहिजे. कुटुंब लहान तर सुख महान अशा प्रकारचा मंत्र मधल्या काळात आपल्याकडे आला होता. आणि त्यानुसार भारताच्या दक्षिणेकडच्या राज्यांनी कुटुंब नियोजन केलं आणि लोकसंख्येला मर्यादा घातली. पण उत्तर भारतातल्या लोकांनी असलं काय पाळलं नाही. आणि तुम्हाला माहीत आहे की मुले ही देवाघरची फुले म्हणून अनेकांनी मुलं जन्माला आणली. आज सुद्धा बागेश्वर बाबा बोलले की 4 मुलं जन्माला घाला आणि एक संघाच्या कार्याला द्या. संघ म्हणजे कुठला? हा संघ हिंदुत्ववादी, मनुवादी संघ. आमच्या सम्राट अशोकांनी 2 मुलं भिक्खू संघाला दान दिली होती 2500 वर्षापूर्वी, ते धम्म प्रसारासाठी. त्याचं कारण होतं की आजच्या भारतीय संविधानाला अनुकूल हा धम्म आहे, म्हणजे भगवान गौतम बुद्धाचा धम्म आहे, जो स्त्री पुरुष समानता सांगतो, विज्ञानवादाचा पुरस्कार करतो, अंधश्रद्धेला नाकारतो. आणि म्हणून त्यांनी 2 मुलं दान दिली होती. पण हे बाबा सांगतात ते वेगळं आहे आणि हे बाबा सांगतात ते लोकशाहीच्या विरोधी आहे. आणि म्हणून जिकडे लोकसंख्या वाढली त्यांना जास्त लोकसभेच्या जागा द्यायच्या आणि दक्षिण भारताला कमी जागा मिळत होत्या. आणि म्हणून देशामध्ये आता तुकडे पडतात काय अशी स्थिती आली. लोकसभेत हे प्रकरण गाजलं. हे सगळे प्रकार लोकशाहीला धोक्याचे प्रकार आहेत. आणि म्हणून आम्ही जी विभूतीची पूजा मानतो, एखाद्याला महान नेता मानतो, देव मानतो, ते न मानता त्याची चिकित्सा करण्याची हिंमत आमच्यामध्ये ठेवली पाहिजे. दक्षिण भारतातल्या लोकांनी हे बंड केलं आणि सांगितलं की आम्ही हे सहन करणार नाही. आणि म्हणून महिला आरक्षणाचा विषय समोर ठेवून हा विषय इथे आपला आला. पण भारतातली लोकशाही अत्यंत मजबूत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही लोकशाही रुजवलेली आहे. तुम्ही दक्षिणेतली राज्य पाहिलेत, अत्यंत प्रगत राज्य आहे. केरळसारखं राज्य आहे. शिक्षणामध्ये 100% साक्षरता आहे. आणि केरळ नंतर आमच्या देशात एक असाच भाग आहे आंबेडकरी भावांचा आणि बहिणींचा. 100% जवळजवळ साक्षरता त्यांची होत आलेली आहे. सगळ्या समाज बांधवांसाठी तो आदर्श आहे. आज आरक्षणामध्ये, शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये, संशोधनामध्ये आंबेडकरी भाव पुढे आहेत. आणि ते स्पर्धा कोणाशी करायला लागलेत? या सगळ्या ब्राह्मण लोकांच्या बरोबरीची स्पर्धा करायला लागलेत. आणि हीच गोष्ट ओबीसींच्या लक्षात आली तर नक्कीच परिवर्तन होईल. आम्ही सुद्धा मार्ग हा शिक्षणाचा पकडला पाहिजे. भारतामध्ये पुन्हा एकदा विषमतेचं वातावरण वाढायला लागले जसं पेशवाईत होतं. आणि म्हणूनच आपल्याला अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. ही जी चळवळ आहे, आज आम्ही या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी पुन्हा पुन्हा सांगतोय. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी भारताची चिकित्सा केली, धर्मचिकित्सा पण केली आणि समाजचिकित्सा पण केली. त्यामध्ये असं लक्षात आलं की या देशामध्ये स्त्रिया, ओबीसी, शूद्र, अतिशूद्र यांना नेतृत्व आणि प्रतिनिधित्व नाकारलेलं आहे. आता जे नगरसेवक आमच्याकडे आलेत ते सुद्धा प्रतिनिधित्व नाकारलेल्या समाजापैकी आहेत की यांना नेतृत्व करण्याचा अधिकार आमच्याकडे नाकारला होता आणि हा बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला. हे जे प्रतिनिधित्व आहे, हे आरक्षण आहे. या आरक्षणाला बदनाम करणाऱ्या अनेक व्हिडिओ क्लिप्स येत आहेत. आरक्षणामुळे देशाची अधोगती झाली, देशाच्या क्वालिटीवर परिणाम झाला असं हे लोक सांगायला लागले. मग एवढ्या दिवस जे चालू होतं मनुस्मृतीनुसार ते काय होतं? जगातल्या सगळ्या परकीय आक्रमकांनी
इंग्रजांनी, पोर्तुगीजांनी, मोगलांनी या देशाचा अनेक वेळा पराभव केला. पण तुम्ही क्षत्रिय होतात, शूर होतात, मग या देशाचा पराभव का झाला? या देशावर इंग्रजांनी गुलामगिरी लादली, त्यावेळी बुद्धिमान ब्राह्मण वर्ग काय करत होता? या देशावर इंग्रजासारखे, फ्रेंचसारखे व्यापारी लोक राज्य करायला लागले. आमचे इथले वैश्य त्यावेळी काय करत होते? हा प्रश्न आहे. आणि म्हणून ही जी मनुस्मृती आहे, मनुस्मृती चुकीची समाजरचना आमच्यावर लादत होती. आणि याला चॅलेंज करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. आणि आम्हाला सांगितलं की या देशातल्या लोकांना, ज्यांना प्रतिनिधित्व नाकारलेलं आहे, त्यांना आरक्षण द्या. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे, आरक्षण म्हणजे सवलत नाही. आणि म्हणून या मंचावरून सांगायला मला अजिबात खेद वाटत नाही. ही कोळी टोपी घालून महाराष्ट्राच्या आरक्षणाची घोषणा मी केली. ज्यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितलं की आमच्या मराठा समाजाला आरक्षण पाहिजे, त्यावेळी त्यांना मी प्रश्न केला की तुम्हाला कोणी जमिनी नाकारल्या का? तुमचं कोणी शोषण केलं का? बाबासाहेब आंबेडकरांना शाळेमध्ये प्रवेश नाकारला, तसा तुम्हाला कधी नाकारला का? चौदार तळ्याचं पाणी आमच्या लोकांना नाकारलं का? तुम्हाला असं कोणी नाकारलं का? नाही नाकारलं. मग बाकीच्या ओबीसी जातींना, भूमिहीन जातींना आरक्षण मिळते म्हणून आम्हाला पण मिळालं पाहिजे असं होऊ शकत नाही. आणि म्हणूनच या देशामध्ये समतेचा न्याय करणारे लोक फार कमी आहेत. हाताच्या बोटावर मोजता इतकी लोक आहेत, कमी आहेत. आणि ती लोक आपण आहात, म्हणजे नवी मुंबईत तरी आपण आहात. आणि म्हणून आपल्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा अशी मी आपल्याला विनंती करेन. आणि म्हणून आज आरक्षणाच्या विरोधी वातावरण पूर्ण देशात आहे. आणि आरक्षण विरोधी वातावरण सांगायला लागलं की एकदा आरक्षण घेतला की पुन्हा घेऊ नका, असे काही न्यायमूर्ती म्हणाले. पिढीजात आरक्षण नाही, आम्हाला पिढीजात आरक्षण नाही, तुम्हाला मात्र पिढीजात आहे. सगळी मंदिरं तुमची, सगळ्या जमिनी तुमच्या, सगळे किल्ले तुमचे, सगळ्या राजकीय सत्ता तुमच्या, धर्मसत्ता तुमच्या, याविषयी कधी कोण बोललं नाही. पण आम्ही आता कुठे नगरसेवक झालो, सरपंच झालो, सदस्य झालो, तर तुम्हाला भीती वाटायला लागली की पंतप्रधान पण होतील, हे विरोधी पक्ष नेते होतील, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांचेच असले पाहिजेत, अशा प्रकारची रचना आहे. आणि म्हणून सत्ता आपल्या हातातून जाऊ नये म्हणून आरक्षणाची या लोकांना भीती वाटायला लागली आणि आरक्षणावर टीका व्हायला लागली. आरक्षणाला क्रिमिलेअर लावा हे पण सांगायला लागले की 8 लाख 7 लाख उत्पन्न असेल तर त्यांनी आरक्षण घ्यायचं नाही. का नाही घ्यायचं? अरे तुम्ही जमीनदार 1000 एकरचे मालक आहात. उदयनराजे भोसले यांची जमीन आहे 42,000 एकर. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर रयतेचं राज्य केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं रयतेला जमिनी वाटून टाका. मग तुम्ही एवढ्या जमिनी का ठेवल्या? ह्या जमीनदारीच्या विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी सांगितलं जमिनींचं सरकारीकरण करा, जमिनी या सार्वजनिक समाजाच्या मालकीच्या असल्या पाहिजेत, कारण त्यांनी समानता येईल. नाहीतर तुम्ही जमीनदार लोक आम्हाला गुलाम कराल, तुमच्या शेतामध्ये राबवाल. आणि म्हणून ही समानता आरक्षणाच्या माध्यमातून, जमीन वाटपाच्या माध्यमातून, उद्योगाच्या बाबतीत सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली. आज आरक्षण जवळजवळ सरकारी प्रकल्पातून संपवलं जाते. ही जी विमानतळ आहेत, आमचं नवी मुंबईचं विमानतळ, जमिनी मात्र आमच्या घेतल्या, कोणी जिल्हाधिकाऱ्यांनी, सरकारने घेतल्या, पण विमानतळ झालं आहे अदानीचं. मुंबई विमानतळ अदानीचं झालं आहे. याचा अर्थ इथे आता सरकारी नोकऱ्या लागणार नाहीत. पण आम्ही ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला आहे, मी विचार मंचालाच नाही म्हणत, आम्ही सुद्धा आरक्षणाचे लाभ घेतलेले लोक आहोत. आम्ही ओबीसी आगरी लोक आरक्षणाचा लाभ घेतो. ठीक आहे, शिक्षणात थोडे कमी आहेत म्हणून राजकीय आरक्षण आम्हाला समजतं. आमच्या नवी मुंबईचे महापौर महिला आगरी आहेत, उपमहापौर आगरी आहेत, दशरथजी भगत आगरी आहेत, ओबीसी आहेत. म्हणजे आरक्षणाचा लाभ आम्ही सुद्धा घेतो. अनेक लोकांना असं वाटतं की राजकीय आरक्षण म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलेलं आरक्षण नाही, नोकरी आणि शिक्षणातलंच आरक्षण आहे. पण राजकीय आरक्षण सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक नगरसेवकांनी कृतज्ञ असलं पाहिजे. आणि हे राजकीय आरक्षण संपवण्याचं काम आता चालू आहे. सरकार निवडणुकाच घेत नाही, जनगणना नाही, आकडेवारी नाही म्हणून निवडणुका घेत नाही. खरा हेतू आहे महानगरपालिका लोकशाही लुटण्याचा, म्हणून तुम्ही निवडणुका घेत नाहीत. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्याला फुले शाहू आंबेडकरी विचार हा समतेचा विचार आहे, न्यायाचा विचार आहे, ही सांगायची जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून तुम्ही मागच्या पिढीत आरक्षण घेतलं आहे, आता आरक्षण घ्यायचं असं बोलून चालणार नाही. कारण यातून बाहेर यायला आपल्याला अनेक पिढ्या खर्च कराव्या लागतील आणि आमचा अधिकार आहे. 85% देश आमच्या जनतेचा असेल तर आम्हाला प्रतिनिधित्व असलं पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. आणि आज आरक्षणाच्या विरोधाची भूमिका एवढी टोकाला गेलेली आहे की आरक्षण कसं रद्द करता येईल, राजकीय आरक्षण, नोकऱ्यातलं आरक्षण, शिक्षणातलं आरक्षण. अशा परिस्थितीमध्ये आम्ही मोठ्या आवाजात मागणी केली पाहिजे. जेवढे खाजगी प्रकल्प आहेत तिथे सुद्धा सामाजिक मागासलेपण असलेल्या लोकांना आरक्षण दिलं पाहिजे, ही आमची मागणी असली पाहिजे. आपण मागणी करणार आहोत. मी मंडळाला विनंती करेन, माझ्या भाषणातले काही मुद्दे आपल्याला पटले असतील
ते मुद्दे घ्या आणि आपले मुद्दे घेऊन एक ठराव आपल्या नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना द्या आणि मुख्यमंत्र्यांना द्या. याचं कारण सांगतो, बऱ्याचशा धोरणामध्ये आपल्या लोकांचा प्रभाव इथे दिसत नाही. आपल्याला कल्पना आहे, आपला समाज भूमिहीन समाज आहे. आज मी अभिमानाने सांगतोय की 1932 साली आगरी कोळी बंडारी समाज हा भूमिहीन होता. बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायद्याचं आंदोलन केलं नसतं तर आम्हाला 7/12 भेटला नसता आणि त्या 7/12मुळे आम्ही मालक झालो. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर नसते तर आमचा 7/12 बनलाच नसता. आज नवी मुंबईच्या 7/12ची अशी स्थिती आहे की आमच्या झोपडपट्ट्या आहेत, आमची घरं आहेत. त्या घराखालची सिडकोची जमीन पाहिली तर नाव सिडकोच आहे, मालक सिडको आहे. 30 वर्षापेक्षा जास्त माणूस राहिला तो जमिनीचा मालक होतो, मग सरकारी जमीन असो किंवा खाजगी. मग सिडको इथे काय करते? आम्ही विचारलं पाहिजे. आमच्यातले शिकलेले बुद्धिमान माणसं हे करत नाहीत आणि आम्ही सांगितलं पाहिजे की सिडकोची जमीन आता नाही, ही जमीन आमची झाली, त्याचा 7/12 आमच्या नावाने करा आणि आम्हाला विकासाचा अधिकार द्या. मुंबईमधल्या कोळीवाड्यांना जेव्हा SRA लागला तेव्हा आम्ही सांगितलं, मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर. आम्ही जर 2500 वर्षापासून मुंबईत राहतो तर मुंबईचे 7 बेटांचे मालक आम्ही आहोत. आम्ही आमचा विकास करू, आमची घरं आम्ही बनवू, आम्हाला जमीन मालकी आणि स्वयंविकासाचा अधिकार द्या. नवी मुंबईत सुद्धा आपल्या लोकांनी हे बोललं पाहिजे. नवी मुंबईत माथाडी कामगारांना फुकट घरं मिळू शकतात तर सफाई कामगारांना का नाही? मुंबईमधल्या सफाई कामगारांना का नाही? जे शहराची स्वच्छता करतात त्यांना तो अधिकार का मिळत नाही? म्हणजे मागासवर्गीय माणसाला सरकार जमीन मालकी द्यायला तयार नाही. धारावीसारखी झोपडपट्टी आहे जी कष्टकरी लोकांची होती, मागासवर्गीय लोकांची होती, ती अदानीला दिली गेली. खरं म्हणजे ती जमीन मालकीची होती लोकांची, त्याचा स्वयंविकास तिथेच झाला असता, लोकांना ती घरं सोडून बाहेर जायची गरज नव्हती. परंतु आम्ही जमीन मालकीची मागणी केली नाही आणि म्हणून नवी मुंबईमध्ये जे SC ST OBC आहेत त्यांना हक्काची घरं मिळाली पाहिजेत. आणि म्हणून एक अत्यंत क्लिष्ट विषय आहे पण तो आपल्याला सांगतो, खास करून महिलांसाठी महत्त्वाचा आहे. कारण घर नसेल तर सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होतो आणि म्हणून आत्ता मुली सांगतात की घर असेल तरच लग्न करू. मुलांना सांगतात, आताच्या नवीन मुली पूर्वीच्या मुली काय, वडिलांनी ठरवला करून टाकलं लग्न, पण आताच्या मुली सांगतात स्वतःचं घर असेल तरच लग्न करेल. आणि ही काही चुकीची पद्धत नाही. परंतु स्वतःचं घर करण्यासाठी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे केले. आरक्षण फक्त शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये दिलेलं नाही तर मंडल आयोगाने सांगितलं की देशाच्या एकूण जमिनीपैकी आमच्या वाट्याची जमीन लोकसंख्येच्या हिशोबात आम्हाला भेटली पाहिजे. याच पद्धतीनं आम्हाला उद्योगांमध्ये सुद्धा वाटा मिळाला पाहिजे. आज सगळे उद्योग कोणाचे झालेत? अदानी आणि अंबानीचे. का आमच्यामध्ये उद्योजक होण्याची क्षमता नाही? आमचा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तो रिझर्व्ह बँकेची स्थापना त्यांच्या विचारांमुळे होते. हे जे अदानी अंबानी टाटा यांना सुद्धा अधिकार उद्योजक म्हणून बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेत. मग ते का उद्योजक होऊ शकत नाही का? पण त्यांनी आपल्या जीवनामध्ये सामाजिक न्यायाला जास्त महत्त्व दिलं आणि म्हणूनच सिडकोकडे आज जवळजवळ 60-65 हजार घरं तयार आहेत. ही घरं खरं म्हणजे ज्यांना घरं नव्हती, ज्यांना जमिनी नव्हत्या त्यांना ती घरं भेटली पाहिजेत. पण यासाठी सिडकोने आणि महाराष्ट्र शासनाने आपल्याला निकष लावला की EWS आरक्षण म्हणजे आर्थिकदृष्ट्या जे गरीब आहेत त्यांनाच घरं द्या. पण या देशामध्ये गरीब कोण आहे? तो शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया. म्हणजे आम्ही शूद्र अतिशूद्र मागासवर्गीय लोक गरीब आहोत. मग त्यांना गरीब म्हणून ती घरं दिली पाहिजेत, पण ती घरं मिळत नाहीत. आणि म्हणून नवी मुंबईत यासाठी आपण आंदोलन करावं आणि मी आपल्याबरोबर आहे. मला कल्पना आहे की या भाषणाच्या ओघात नवी मुंबईचा हा विचारमंच आहे. हा तुमचं जे मंडळाचा कार्यक्रम आहे, नवी मुंबईचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी हे अनेक असे विषय आहेत ते आपल्याला मांडावे लागतील. आणि या नवी मुंबईमध्ये आमच्या जमिनींच्या हक्कासाठी, खाजगी क्षेत्रातल्या आरक्षणासाठी आपल्याला लढावं लागेल. आणि लढण्याची शक्ती फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात आहे. म्हणून मी जास्त बोललो, मला क्षमा करा, मी आपली माफी मागतो. आणि आंबेडकरी जयंतीच्या वतीनं हा विषय आपण घराघरात घेऊन जाऊया. आपल्या आंबेडकर जयंतीचे विषय हे पुढल्या काळात इथल्या राजकारणामध्ये प्रतिबिंबित झालेले दिसतील हा विश्वास मी देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.